लाडक्या बहिणींना संध्याकाळी 8 वाजता पैसे खात्यात देणार। मुख्यमंत्र्यांची नवीन ऑर्डर आली। मुख्यमंत्र्यांचा शब्द आज खरा ठरणार आहे। त्यामुळे आजच सर्वात मोठा निर्णय घेतला पण जाणार आहे आणि त्यामुळेच आता नवीन बनलेले जे मुख्यमंत्री आहेत ते देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी ऑर्डर काढली आहे, ज्यानुसार तुम्हाला संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। मग कोणत्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत ते बघा। लाडक्या बहिणीला 2100 रुपये आजच देऊन टाका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अधिकाऱ्यांना ऑर्डर। राज्यातील प्रत्येक बँकेत आधार कार्ड लिंक असणाऱ्या प्रत्येक महिलेस 2100 रुपये प्रमाणे जे बोललो होतो ते आजच देऊन टाका, अशी ऑर्डर आता नवीन मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आजच तुम्हाला 2100 रुपये म्हणजे 6व्या हप्त्याचे जे तुम्ही वाट पाहत आहात ते तुम्हाला आजच मिळणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। त्यामुळे आज बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येतील, परंतु आता हे काम तुम्हाला करावे लागणार आहे। मागच्या वेळी लाडकी बहीण योजनेचे पैसे एकाने 30 अर्ज भरून सरकारला फसवून पैसे घेतले, म्हणून सरकारने हे काम करा अशी अट आता घातली आहे। हे जर काम तुम्ही नाही केलं तर तुम्हाला पण 2100 रुपये मिळणार नाहीत। बघा मागच्या वेळी तुम्हाला माहितीच असेल 30 अर्ज एकाने भरून सरकारला फसवून जे काय असेल ते पैसे घेतले होते। त्यामुळे सरकारने आता अट घातली की काम कोणतं करायचंय बघा। बँक खात्यात पैसे येण्यास आज सुरू होणार, पण या लाडक्या बहिणींना आता पैसे भेटणार नाहीत बघा, कारण आता काही नियम बदलले आहेत। मी सांगतोय ते लक्ष देऊन बघा। परत पैसे नाही आले म्हणून रडत बसू नका। उगाच दुसऱ्या लोकांचे व्हिडिओ पाहून तुम्ही टाइमपास स्वतःचा करून घेऊ नका। मी खरी माहिती सांगतो, पुढील 5 मिनिटे व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल की आजच पैसे कसे 100% तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत ते बघा। मागच्या वेळी अनेक श्रीमंत महिलांनी अर्ज भरून पैसे घेतले आहेत, परंतु आता सरकार अलर्ट झाले आहे। आज पैसे टाकताना सरकार सर्वांना टाकणार नाही पैसे, त्यासाठी काही नियम व अटी सुद्धा लावले आहेत। हे 3 कागदपत्र आत्ताच्या आत्ता तुम्हाला बँकेत जाऊन जमा करावी लागणार आहेत, अन्यथा आज जे 2100 रुपये देणार आहेत ते तुम्हाला मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। बघा आता सरकारला फसवून जे काय पहिला पैसे घेत होते, लाडक्या बहीण योजनेचे हप्ते घेत होते, त्यामुळे सरकार आता जे कोणी फसवतात त्यांच्यावर कारवाई करणार आहे आणि त्यांना हे पैसे देणार पण नाही। त्यासाठी हे तुम्हाला रिअल ज्या काय असेल ती खऱ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ते ओळखण्यासाठी तुम्हाला आता 3 कागदपत्रे या ठिकाणी जमा करावी लागणार आहेत। बघा कोणती कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत। बहिणीसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरणार आहे, ज्याची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट बघत होता तो दिवस आज उजाडला आहे। अखेर काल एक बैठक झाली, त्या बैठकीत निर्णय झाला की या महिलांना 2100 रुपये द्यावेत, परंतु त्याने हे 3 कागदपत्रे बँकेत जाऊन जमा करा अशी कडक सूचना देवेंद्र फडणवीस यांनी एका बैठकीत दिल्या। बघा काल बैठकीत झाली, त्या बैठकीत देवेंद्र फडणवीस जे नवीन मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींनी आता तातडीची सूचना आहे की 3 कागदपत्रे बँकेत जाऊन जमा करायचे आहेत, कारण त्यांना आता खऱ्या बहिणींना हे पैसे द्यायचे आहेत। बघा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आता या महिला यादीमधून बाहेर पडणार आहेत। या महिलांची नावे गायब सुद्धा होणार आहेत। तुमच्या जिल्ह्यातून किती महिला बाहेर जाणार आहेत हे आता तुम्हाला समजणारच आहे। आज जर तुम्ही 3 कागदपत्रे बँकेत जाऊन नाही दिली तर तुम्ही पण मागच्या वेळी तुम्ही जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतला होता तो बोगस पद्धतीने घेतला होता असं समजण्यात येणार आहे। बघा तुम्ही आजच्या आज ती जी कागदपत्रे 3 सांगणार आहे ती कागदपत्रे बँकेत जाऊन द्यायची आहेत। नाही दिली तर तुमचा सुद्धा मागच्या वेळी जे पैसे घेतले होते ते बोगस ठरवण्यात येईल असं म्हणणार आहे। बघा त्यामुळे तुमचं आज नाव लाभार्थी यादीतून जर कट होऊ द्यायचं नसेल तर आत्ताच्या आत्ता सगळं बाकीचे काम सोडून बँकेत जाऊन तुम्ही हे काम करून पटकन ही 3 कागदपत्रे बँकेत जाऊन जमा करायची आहेत। आता तुम्ही जर दिलीत, ही जर कागदपत्रे बँकेत जाऊन दिलीत तर तुम्हाला पुढील 5 वर्षे पैसे हे येण्यासाठी कोणताच प्रॉब्लेम हे येणार नाही आहे। त्यामुळे आत्ताच्या आत्ता लवकरात लवकर बँकेत जाऊन हे 3 कागदपत्र तुम्हाला जमा करून यावी ही विनंती आहे। बघा सर्वात महत्त्वाची अपडेट आली आहे, तुम्हाला आता 3 कागदपत्रे बँकेत जाऊन जमा करावीच लागणार आहे। बघा आज संध्याकाळी तुमच्या बँकेत हे 2100 रुपये टाकण्यात येणार आहेत। आज पैसे मिळतील, उद्या पैसे मिळतील याची जी तुमची अपेक्षा होती ती आज अपेक्षा पूर्ण होणार आहे, परंतु आता तुम्हाला बँकेत जाऊन ही 3 कागदपत्रे द्यावी लागणार आहेत असे नवीन झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना सुद्धा दिल्या आहेत। बघा मी लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला 3 कागदपत्रे कोणती द्यावी लागणार आहेत बघा। आता आज संध्याकाळपर्यंत
8 वाजण्याच्या सुमारास हे 21 रुपये मिळणार। पण तुमचे नाव यादीत जर नसेल तर तुम्हालाही पैसे मिळणार नाहीत। तुम्हाला आज जर पैसे आले नाहीत तर मग मात्र तुम्ही असं समजून घ्यायचं आहे की कदाचित तुमचं नाव लाभार्थी यादीतून कट झालेलं असू शकतं। नाव कट होण्याचं कारण म्हणजे छाननी, म्हणजे त्याची आता तुमच्या अर्जाची छाननी होणार आहे। तपासणी जी काय आहे ते कालपासूनच तपासणी याची सुरू झाली आहे। बघा, तुम्हाला 3 अर्ज जी कागदपत्रे आहेत ते कोणते भरावे लागणार आहेत बघा। अर्जाची फेर तपासणी कालपासूनच सुरू आहे। ही तपासणी कशा पद्धतीने होत आहे, या तपासणीसाठी कोणते पुरावे सादर करायचे आहेत, तुम्हाला काय करायचं आहे, अर्जंटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते आता बघा। तुम्हाला काय करायचं आहे, कारण की 21 रुपये आजच तुम्हाला येणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी ही ऑर्डर दिली आहे, त्यामुळे पैसे आज 100% तुम्हाला येणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षपूर्वक बघा। त्यामुळे हे पहिला काम करून या। जर तुम्ही कागदपत्रे बँकेत दिले नाही तर तुमचे नाव पण लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे। आजचा दिवस आनंदाचा असणार आहे, परंतु ही कागदपत्रे दिली तरच तुम्हाला 21 रुपये मिळणार आहेत। आणि या कागदपत्रातून सरकारच्या हे लक्षात येणार आहे की तुम्ही गरीब आहात आणि गरजू ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनाच तुम्हाला आता पैसे सरकार देणार आहे बघा। आणि त्यामुळे सरकारच्या वतीने तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता म्हणजेच 21 रुपये आज बँकेत 8 वाजता संध्याकाळी मिळणार आहे। त्यामुळे नक्की कोणती 3 कागदपत्र बँकेत जाऊन तुम्हाला जमा करायचे आहेत ते व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, अतिशय महत्त्वाची माहिती आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। आज या 14 जिल्ह्यात पैशाचे वाटप होणार आहे बघा लाडक्या बहिणींनो। आता 14 जिल्हे म्हणजे तुम्ही 14 जिल्ह्यात आहे का ते पण बघा। मग आता बँकेत जाऊन कोणते काम तुम्हाला करायचं आहे आणि तुम्हाला कोणत्या 14 जिल्ह्यात हे पैसे आज टाकणार आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे लक्ष देऊन बघा, अतिशय महत्त्वाची माहिती आणि खरी माहिती तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे आता ही सविस्तर तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणते 14 जिल्हे आहेत आणि कोणकोणती तुम्हाला 3 कागदपत्रे हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहेत। त्यामुळे तुम्हाला 3 कागदपत्रे कोणती द्यायची आहेत हे लक्षपूर्वक बघा। लाडकी बहीण योजनेसाठी आता तुम्हाला हे 3 कागदपत्रे द्यावीच लागणार आहेत। ते म्हणजे आता तुमचं रेशन कार्ड तुम्हाला ई-KYC करून घ्यावे लागणार आहे, हे झालं पाहिजे। त्यानंतर तुम्हाला कागदपत्र अजून पण 2 सांगणार आहे बघा। हे कागदपत्र याची ई-KYC केल्यानं शासनाच्या लक्षात येणार आहे की हीच खरी गरीब आणि गरजू लाडकी बहीण आहे। त्यानंतर दुसरे काम सांगणार आहे ते म्हणजे तुम्हाला बँकेत जाऊन आताच्या आता ही कामे करावी लागणार आहे बघा। कोणतं काम करायला लागणार आहे बघा, म्हणजे तुम्ही आता ज्या बँकेत कोणते खाते उघडले असेल तिथे जाऊन तुम्हाला तुमचे खाते आधार कार्डला लिंक करून घ्यायचे आहे आणि तुमच्या बँकेत जाऊन तुमचे पॅन कार्डची पण ई-KYC तुम्हाला करून घ्यायची आहे। हे केल्याने तुमची सर्व डिटेल सरकारपर्यंत पोहोचणार आहे। त्यामुळे सरकारला हे समजणार आहे की तुम्ही खरी लाडकी बहीण आहात आणि तुम्हाला हे 21 रुपयांची तुम्हाला खूपच गरज आहे असं समजणार आहे। त्यामुळे आम्ही सांगितलेली ही 3 कागदपत्रे लवकरात लवकर जमा करा। आणि तुम्हाला आता जे 14 जिल्हे आहेत, कोणत्या म्हणजे ज्या 14 जिल्ह्यात आज पैसे येणार आहेत ते सांगतो जिल्हे बघा। त्यानंतर आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत या 14 जिल्ह्यात पैशांचे वाटप केले जाणार आहे बघा। ते 14 जिल्ह्यात तुम्ही असणार आहे का, त्यामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या जिल्ह्यात आज 14 जिल्ह्यात या 8 वाजता पैसे येणार आहेत। तर उरलेल्या जिल्ह्यात उद्यापासून पैसे दिले जाणार आहेत बघा। जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये नसाल तर तुम्हाला उद्यापासून हे पैसे दिले जाणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनी सगळ्यात महत्त्वाचं हे 3 कागदपत्र आत्ताच्या आत्ता तुम्ही जमा करायचे आहेत। त्यामुळे आजच तुम्हाला 8 वाजेपर्यंत पैसे येण्याची दाट शक्यता आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या सुखी जीवन या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा।